नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेल महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्यातर्फे मास्टर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन ऍडमिशन 2021 मध्ये प्रथम वर्ष पोस्ट ग्रॅज्युएट टेक्निकल कोर्स साठी सुरुवात झाली आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महत्त्वाच्या तारखा सांगणार आहे, तरी माझ्या मित्रांनी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पाहावा। सुरुवात करतो। त्यामध्ये नंबर 1, अर्जाची ऑनलाईन नोंदणी आणि प्रवेशासाठी उमेदवाराने आवश्यक कागदपत्रे वेबसाईटवर अपलोड करणे। याची तारीख आहे 10/12/2020 पासून 16/12/2020 रात्री 12 वाजेपर्यंत। नंबर 2, ऑनलाईन पद्धतीने प्रवेशासाठी अर्जाची कागदपत्रांची पडताळणी आणि पुष्टी करणे। त्यामध्ये महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय उमेदवार ऑनलाईन अर्ज भरतील आणि इंटरनेटशी जोडलेल्या कोणत्याही संगणकातून आवश्यक कागदपत्रे अपलोड करतील। यासाठी टिप आहे, उमेदवाराला अर्जाची पडताळणी आणि पुष्टी करण्यासाठी ई स्क्रुटिनी केंद्रावर जाण्याची गरज नाही। त्याचा किंवा तिचा अर्ज आणि कागदपत्रे केवळ ऑनलाईन पद्धतीने ई स्क्रुटिनी केंद्राद्वारे पडताळून पाहिले जातील आणि पुष्टी केली जाईल। अर्जाच्या ई स्क्रुटिनी दरम्यान उमेदवारांनी काय केले पाहिजे? त्यामध्ये नंबर 1, जर त्रुटी आढळली नाही तर पावतीसह उमेदवार लॉगिन मध्ये पडताळणी आणि पुष्टीची स्थिती उपलब्ध असेल। नंबर 2, त्रुटी आढळल्यास उमेदवार लॉगिनद्वारे त्याच्या दुरुस्तीसाठी त्याचा किंवा तिचा अर्ज मागे घेऊन त्रुटींचा तपशील आणि उमेदवारांना कळवला जाईल। नंबर 2, त्रुटी आढळल्यास उमेदवार लॉगिनद्वारे त्याच्या दुरुस्तीसाठी त्याचा किंवा तिचा अर्ज मागे घेऊन त्रुटींचा तपशील उमेदवारांना कळवला जाईल। नंबर 2, उमेदवार 10/12/2020 ते 16/12/2020 दरम्यान परत केलेला अर्ज संपादित करेल आणि त्याच्या किंवा तिच्या लॉगिनद्वारे ई स्क्रुटिनीसाठी अर्ज पुन्हा सादर करेल। ब, जम्मू काश्मीरचा केंद्रशासित प्रदेश आणि लडाख स्थलांतरित उमेदवार NRI, PIO, OCI, CIWGC, FN उमेदवारांनी ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रिंट आणि अपलोड केलेल्या कागदपत्रांची प्रत पाठवावी। यासाठी दिनांक आहे 10/12/2020 ते 17/12/2020 सायंकाळी 5 वाजेपर्यंत। ऑनलाईन नोंदणी आणि कागदपत्रांची पडताळणी कॅप सीट्स वगळता इतर जागांच्या प्रवेशासाठी अर्जाची पुष्टी 14 जानेवारी 2021 पर्यंत छाननी केंद्राद्वारे ऑनलाईन ई व्हेरिफिकेशन मध्ये 5 वाजेपर्यंत चालू राहील। त्यामध्ये नंबर 1, 16 डिसेंबर 2020 नंतर नोंदणी केलेले अर्ज फक्त नॉन कॅप सीट्स साठी विचारात घेतले जातील। नंबर 2, 17 डिसेंबर 2020 नंतर छाननी केंद्राने पुष्टी केलेले अर्ज फक्त नॉन कॅप सीट्स साठी विचारात घेतले जातील। नंबर 3, महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय केंद्रशासित प्रदेश आणि लडाख स्थलांतरित उमेदवारांच्या केंद्रशासित प्रदेशांसाठी तात्पुरती गुणवत्ता यादी वेबसाईटवर प्रदर्शित करणे 19/12/2020। नंबर 4, सर्व प्रकारच्या उमेदवारांसाठी तक्रार सादर करणे। त्यामध्ये नंबर 1, उमेदवार त्याच्या किंवा तिच्या लॉगिनद्वारे तात्पुरत्या गुणवत्ता यादीत दर्शवलेल्या डेटामध्ये आवश्यक सुधारणा करण्याची तक्रार मांडेल। नंबर 2, अशा उमेदवारांचा अर्ज दुरुस्तीसाठी त्याच्या किंवा तिच्या लॉगिन मधील उमेदवाराकडे परत केला जाईल। नंबर 2, उमेदवार कोणत्याही सुधारणा सवलतीच्या दाव्याला पुष्टी देण्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करेल। नंबर 4, उमेदवारांनी उपस्थित केलेल्या तक्रारीची स्वीकृती किंवा नकाराची स्थिती अद्ययावत पावतीसह उमेदवार लॉगिन मध्ये उपलब्ध असेल। यासाठी दिनांक आहे 20/12/2020 पासून 21/12/2020 सायंकाळी 5 वाजेपर्यंत। नंबर 5, उमेदवारांच्या अंतिम गुणवत्ता याद्या वेबसाईटवर प्रदर्शित करणे 23/12/2020। नंबर 6, कॅप राऊंड 1 साठी प्रोव्हिजनल श्रेणीनिहाय जागा म्हणजे सीट मॅट्रिक्स प्रदर्शित करणे 23/12/2020। आता पाहूया कॅप राऊंड 1। नंबर 7, उमेदवाराद्वारे उमेदवाराच्या लॉगिनद्वारे कॅप राऊंड 1 च्या ऑप्शन फॉर्मची ऑनलाईन सबमिशन आणि कन्फर्मेशन 24/12/2020 पासून 26/12/2020 पर्यंत राहील। नंबर 8, कॅप राऊंड 1 च्या तात्पुरत्या वाटपाचे प्रदर्शन 30/12/2020। नंबर 9, कॅप राऊंड 1 च्या वाटपानुसार उमेदवाराने देऊ केलेल्या जागेवर स्वीकारणे। त्यामध्ये नंबर 1, उमेदवार त्याच्या किंवा तिच्या लॉगिनद्वारे जाहीरनामा स्वीकारून आणि पात्रता गुण, श्रेणी, लिंग, आरक्षण, विशिष्ट आरक्षणाच्या वाटपाद्वारे उमेदवाराने देऊ केलेल्या जागा वाटपाची स्वयं पडताळणी करेल। ब, जर उमेदवाराला त्याने केलेला दावा बरोबर नसल्याचे आढळले आणि त्याला किंवा त्याला त्रुटी दुरुस्त करायची असल्यास माहिती पत्रकात दिलेल्या नियम 9 कलम ई नुसार त्रुटी उमेदवार केवळ ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदवेल। नंबर 3, राऊंड 1 ऑटो फ्रीज मध्ये त्याच्या पहिल्या पसंतीनुसार जागा वाटप करण्यात आलेले उमेदवार त्यांच्या लॉगिनद्वारे ऑनलाईन पद्धतीने जागा स्वीकृती शुल्क भरतील आणि असे उमेदवार पुढील फेऱ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी पात्र ठरणार नाहीत। ड, ज्या उमेदवारांनी पहिल्या पसंती व्यतिरिक्त वाटप केले आहे आणि स्वतःचे वाटप त्यांच्या लॉगिनद्वारे राऊंड 1 मध्ये गोठवले आहे त्यांनी सीट स्वीकारणे आवश्यक आहे आणि ऑनलाईन पद्धतीने आसन स्वीकृती शुल्क भरणे आवश्यक आहे। असे उमेदवार पुढील फेऱ्यामध्ये सहभागी होण्यासाठी पात्र ठरणार नाहीत। उमेदवारांनी या पर्यायाचा काळजीपूर्वक वापर केला पाहिजे। ई, ज्या उमेदवारांनी पहिल्या पसंती व्यतिरिक्त वाटप केले आहे आणि त्यांना पुढील फेऱ्यांमध्ये बेटरमेंट हवे आहे
त्यांनी बेटरमेंटसाठी नॉट फ्रीज पर्याय निवडून ती जागा स्वीकारून फेरी 1 मधील जागेवर दावा करणे आवश्यक आहे आणि ऑनलाईन पद्धतीने जागा स्वीकृती शुल्क भरावे लागेल। यासाठी दिनांक आहे 30/12/2020 पासून 2/1/2021 पर्यंत। नंबर 10, कॅप राऊंड 1 नंतर आवश्यक कागदपत्रे सादर करून आणि शुल्क भरून प्रवेशाची पुष्टी करणे। यासाठी टीप आहे नंबर 1, ज्या उमेदवारांनी 9C आणि 9D नुसार जागा स्वीकारली आहे त्यांनी प्रवेशाच्या पुष्टीसाठी वाटप केलेल्या संस्थेला अहवाल देणे आवश्यक आहे। नंबर 2, संस्था आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करेल आणि इन्स्टिट्यूट लॉगिनद्वारे ऑनलाईन प्रणालीतील उमेदवारांचा प्रवेश अपलोड करेल। उमेदवाराला वाटप केलेली जागा उमेदवाराने अर्जात केलेल्या खोट्या दाव्यावर असल्याचे आढळल्यास संस्था अशा उमेदवाराला प्रवेश देणार नाही आणि असा उमेदवार त्याच्या किंवा तिच्या लॉगिनद्वारे तक्रार मांडेल। यासाठी दिनांक आहे 31/12/2020 ते 2/1/2020। आता पाहूया कॅप राऊंड 2। नंबर 11, कॅप राऊंड 2 साठी तात्पुरत्या रिक्त जागांचे प्रदर्शन 3/1/2021। नंबर 12, उमेदवाराच्या लॉगिनद्वारे कॅप राऊंड 2 च्या ऑप्शन फॉर्मची ऑनलाईन सबमिशन आणि कन्फर्मेशन 4/1/2021 ते 5/1/2021। नंबर 13, कॅप राऊंडच्या तात्पुरत्या वाटपाचे प्रदर्शन 7/1/2021। नंबर 14, कॅप राऊंड 2 च्या वाटपानुसार उमेदवारांनी देऊ केलेल्या जागेचा स्वीकार करणे। यासाठी टीप आहे सर्व पात्र उमेदवारांनी दुसऱ्या फेरीत भाग घेतला आणि प्रथमच जागा वाटप केले ते वरील 9A नुसार जागा वाटपाची स्वयं पडताळणी करतील। ज्या उमेदवाराला राऊंड 2 मध्ये प्रथमच जागा वाटप करण्यात आली आहे तो उमेदवार त्याच्या किंवा तिच्या लॉगिनद्वारे ऑनलाईन पद्धतीने जागा स्वीकृती शुल्क भरेल। यासाठी दिनांक आहे 8/1/2021 ते 10/1/2021। नंबर 15, कॅप राऊंड 2 नंतर आवश्यक कागदपत्रे सादर करून आणि शुल्क भरून प्रवेशाची पुष्टी संस्थेला अहवाल देणे। यासाठी टीप आहे सहभागी उमेदवारांना प्रथमच वाटप केले जाते किंवा कोणतेही बेटरमेंट म्हणजेच आधीची जागा राखून ठेवलेली ही अंतिम असेल अशा उमेदवाराने प्रवेशाच्या पुष्टीसाठी वाटप केलेल्या संस्थेकडे तक्रार करणे आवश्यक आहे। यासाठी दिनांक आहे 8/1/2021 ते 10/1/2021। नंबर 16, सरकारी सहाय्यक विनाअनुदानित संस्थांसाठी इन्स्टिट्यूटमध्ये रिक्त जागांसाठी संबंधित संस्था खालील पद्धतीने प्रवेश प्रक्रिया पूर्ण करतील। त्यासाठी नंबर 1 आहे संस्थेच्या वेबसाईटवर रिक्त जागांचे प्रदर्शन आणि न्यूज पेपर्समध्ये योग्य जाहिरात देणे। नंबर 2, नोंदणीकृत उमेदवारांकडून अर्ज मागवणे। नंबर 3, कॉलेजच्या वेबसाईटवर आणि इन्स्टिट्यूट नोटीस बोर्डवर मेरिट लिस्ट तयार करणे आणि प्रदर्शित करणे। नंबर 4, सरकारी प्रवेश नियमांचे पालन करून पूर्ण प्रवेश प्रक्रिया राबवणे। यासाठी दिनांक आहे 11/1/2021 ते 14/1/2021। नंबर 17, सर्व संस्थांसाठी शैक्षणिक उपक्रम सुरू करणे 4/1/2021। नंबर 18, शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी सर्व प्रकारच्या प्रवेशांसाठी कट ऑफची तारीख 14/1/2021। नंबर 19, संस्थांसाठी डेटा अपलोड करण्याची शेवटची तारीख प्रवेश घेतलेल्या उमेदवारांचा तपशील 15/1/2021। तर मित्रांनो, अशा प्रकारे होती MCAच्या ऍडमिशनच्या महत्त्वाच्या तारखा। महत्त्वाची टीप, उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना आणि सर्वसाधारण नोंदी या तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता। मित्रांनो, जे नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबून ऑलला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला यापुढील नोटिफिकेशन्स मिळतील। धन्यवाद।